सरस्वतीज मिनी ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता हे पहा मी बाहेर निघालेली आहे. बाहेर कुठं निघालेली आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी पहा. हे पाहता गाडी पुसून मी बाहेर जायच्या अगोदर थोडा का होईना गाडीला हात मारल्याशिवाय मी गाडीवरती बसत नसते कधी पण. हे पहा आता मी मस्तपैकी माझ्या बसंतीवरती बसून बाहेर निघालेली आहे. मी आता कुठं निघाले पहा बरं तुम्ही. हे घरापासून असं सरळ मी बाहेर निघालेली आहे. तुम्ही बघू शकता हा रस्ता ओळखा. हे आहे संविधान चौक म्हणजेच पाण्याची टाकी. याला पूर्वीचं नाव होतं पाण्याची टाकी, आता संविधान चौक असे पण म्हणतात. पहा मी आता 5 नंबरच्या दिशेने निघालेली आहे. रस्त्याने आजकाल खूप गर्दी झालेली आहे. हे आमचे सुंदर सुशोभित असे रस्ते, अतिशय सुंदर रस्ते आहेत, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी मला गाडी चालवायला खूप आवडतं. मस्तपैकी मिळालेली आहे. मी कुठं निघाले हे तुम्हाला ओळखावं लागेल. सांगा बरं मी कुठं निघाले. हे पहा आमचा हा PVR चौक, 5 नंबर चौक पण कोण म्हणते PVR चौक. हे PVR पासून लेफ्टला निघालं की असं ह्या इकडं ओळून आतमध्ये गेल्याच्या नंतर पहा बरे काय आहे, सरप्राईज आहे तुम्हा सर्वांसाठी. तुम्ही बघू शकता. आता आम्ही आत निघालो. आतमध्ये डावीकडं आता मी वळत आहे. अशा प्रकारे मी कुठं निघालेली आहे तुम्ही सांगा बरं. हे पहा आता आम्ही असंच सरळ निघालो गाडीवरती. सुंदरपैकी इथं आम्हाला आई भेटल्या. आईला बोलून पुढे निघालेलो. थोडंच पुढे 2 मिनिटाच्या अंतरावरती, आईच्या घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावरती मंजूचं घर आहे. तर मी मंजूकडे निघालेली आहे. गेले 8 ते 10 दिवस झालं मंजूकडे मी गेलेली नव्हते. माझी तब्येत बरी नाही म्हणून मला खूप सर्दी, ताप, थंडी झालेला. हे पहा मंजूचं काही गिफ्ट माझ्याकडे होतं. माझ्या आईने मंजूसाठी नवीन वर्षाचं गिफ्ट केलेलं. हे पहा दारात अण्णा भेटलेले आहेत. अण्णा खूप कॉमेडी करतात आमचे. हे पहा तुम्ही माझ्या कानात बोळे बघू पाहिले ना. कानामध्ये मी कापूस घातलाय का तर हवा जाऊ नये कानामध्ये थंड म्हणून. हे पहा हे सुंदर असं अप्रतिम असं माझ्या मंजूचं घर आहे. आम्ही मैत्रिणी पहा असं भेटलो की आम्हाला खूप आनंद होता. आम्ही घरात आल्यानंतर एकमेकीला असं भेटतो बरं का. तुम्ही काय करता सांगू शकता. हे पहा मंजू मला चिडवत आहे, खूप सुंदर दिसत आहेस तू, फार लहान. 2-3 निघतात. हो बस बाळा. हे प्युअर लाकाचे चुडे येतात मंजून आणले. हे चुडे फुटलं की आम्ही लहानपणी असं म्हणजे कशाला पण पॅक करायला वापरायचं. हे का नाही सील होत. ह्या चुड्यानी सील पण होता. एक्झामला मी ही वापरत होते, एक्झामच्या पेपरला सील करण्यासाठी. तरी लावता येत होता. हे केले. तिच्या बहिणीची मुलगी आहे बाबळगाव देशमुख. तुमच्या पिल्लूचं या इकडे माझ्या मल्हारसाठी मल्हारच्या पंजीनं केलंय. आजीने नाही, पंजीनं केलंय. भोलेनाथ. हे थँक्यू. नवीन वर्षाचा महादेव तुम्हाला, तुमचा महादेव तुमच्या आयुष्याला जाऊ द्या. वगैरे काहीही नाही. माझी आई खूप छान विणते, खूप वस्तू बनवते माझी आई. हे पहा मंजूच्या घरातलं डेकोरेशन. आणि आम्ही काही जर खरेदी केलो एकमेकीला दाखवल्याशिवाय अजिबात आम्हाला चैन पडत नाही. मग मंजूने हे मी कपडे दाखवले मंजूला, मी काय खरेदी केली आहे काय नाही, त्याच्यावरची आमची चर्चा झाली, गप्पा गोष्टी झाल्या आमच्या मस्तपैकी. खूप वेळ आज मंजूकडे गेला. कारंजेताई, मी, मंजू अशा प्रकारे बसून गप्पा मारल्या मोबाईलच्या, घराच्या, संसाराच्या. कारण 10-15 दिवस झालं तब्येत बरी नसल्यामुळं मी काही गेलेच नव्हते. आणि मी उलनचा ड्रेस मागवलेला कारंजेताईंना खूप आवडला. त्यांनी पाहण्यासाठी कसं आहे याचं फॅब्रिक म्हणून तो मागवलेला. हे पहा मी ड्रेस आणलाय आणि ते कारंजेताई पाहतायत, हसतायत पण. हे पहा माझी मुलगी, माझी म्हणजे माझ्या छोट्या बहिणीची मुलगी आहे ही.
हिचं नाव गुणगुण आहे. किती मोबाईल नावासारखीच नेहमी गुण 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 बड 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 करण्यावर राहते. मोबाईल मोबाईल मोबाईल. बघा जिथं जाईल तिथं मोबाईलच असतो हिचा. मी मंजूचं सुंदरपैकी घर बघितलं. हे पहा मंजू माझी मेकअप करत आहे. आम्हाला व्हिडिओ बनवायचे. आम्ही एकत्र आलो की व्हिडिओ करणे, काहीतरी कॉमेडी केल्याशिवाय आम्ही राहत नाही. हे पहा अशा प्रकारे आम्ही सुंदरपैकी आज मंजूकडे व्हिडिओ केले. हे पहा माझी हिरोईन कशी दिसते. लय भारी लय भारी म्हणजे लय भारी. आम्ही भारी, आमचं सजणं भारी, आमचं घर भारी, आमचं सगळं भारी. हे पहा आजारी असल्यामुळं माझे गालमध्ये गेलेत म्हणून मंजू कमेंट करत होती. अचानक फोन आला म्हणून मी घराकडे निघालेली आहे. आता वापस जाताना थोडं म्हणजे हवा लागत होती म्हणून मी कान वगैरे कव्हर केले स्टोलनी. आता रिटर्न मी माझ्या घरी निघालेली आहे. आता हे पहा तुम्ही बघू शकता 5 नंबर चौकात. हे आहे आमच्या लातूरचं मच्छी मार्केट. इथं मासे मिळतात बरं का. अरे बाप एवढा घाण वास येतोय ना, माय ग फार घाण. हे पाही रस्ता, हा मधला शॉर्टकट रस्ता आहे. खराब आहे पण फार लवकर जाते घरी म्हणून मी कधी कधी हा रस्ता वापरते. हे पाहे निवडणूक आमच्या लातूरमध्ये ना सध्या एवढं निवडणुकीचं वारं प्रचार चालू आहे की विचारता सोयनी. आमचं डोकं असं बधीर होऊन गेलं ह्यांच्या आवाजाने, ह्यांच्या भोंग्याने. हे अशा प्रकारे गाडीला लावून प्रचार करतात. आता हे पहा मी घराजवळ आलेली आहे. हे माझ्या घराचा रस्ता आहे. घरी आले आणि घरी मी का आले तर मला बचत गटाचे पैसे भरायचे होते, ते मी विसरले होते. पहा येऊन पैसे मोजले. छाया आलेली होती. छायाला भिशीचा हिशोब द्यायचा होता. तिनं भिशीचा हिशोब केला, मी बचत गटाचा केला आणि आता मी निघालेली आहे बँकेत पैसे भरण्यासाठी. फार गडबडीनं मी निघाले, जास्त वेळ थांबले नाही कारण ऑलरेडी 3-3:30 वाजले होते. बँक बंद होईल म्हणून मी लवकर गाडीला सेल्फ मारली आणि हे पहा मी आता बँकेकडे निघालेली आहे. माझ्या घरून अतिशय एक 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर बँक आहे. हे पहा मी बँकेत एंट्री केली. अशा प्रकारे महाराष्ट्र ग्रामीण बँक लातूर इथे आमचं बचत गटाचं खातं आहे. आम्ही इथं बचत गटाचे पैसे भरतो. हे पहा सर्व पैसे मोजून मी मॅनेजर साहेबाकडे दिलेले आहेत. अशा प्रकारे हे आमचे मॅनेजर साहेब अतिशय छान स्वभावाचे आहेत. खूप माहिती पण देतात. आता मी पैसे भरून अशा प्रकारे घरी निघालेली आहे. हे पहा किती गर्दी असते आमच्या इथं उदयश्री पेट्रोल पंप उषा किरण टाकीजवळ. पहिलं उषा किरण टाकी होती तिथं म्हणून आज पण तिथं उषा किरणला असं म्हणतात. हे उषा किरणच्या थोडं पुढे गेले की नरहारे स्कूल आणि माझं घर आहे. इथं घराच्या बाजूला माझ्या भाजीचं मार्केट आहे. मला हरभऱ्याची भाजी खूप खूप आवडती, अतिशय भाजी आवडती मला. मी ताईला विचारलं की ताई भाजी कशी पाव किलो दिली. ताई म्हणल्या 40 रुपये पाव किलो. मी त्यांच्याशी बार्गेनिंग करून 90 रुपये किलो अशा प्रकारे मी 1 किलो भाजी घेतलेली आहे. हे पहा तुम्ही बघू शकता माझ्या घराच्या शेजारी अतिशय ताजा आणि खूप छान भाजीपाला मिळतो दयानंद गेटला. कारण माझं घर दयानंद गेटला असल्यामुळं मेन रोडला खूप भाजी मिळते बरं का. माझ्या घराच्या बाजूला अतिशय सुंदर एकदम ताजी भाजी मिळते. म्हणून लगेच म्हणलं चला भाजीला हिरव्या मिरच्या लागतात बरं का. हरभऱ्याची भाजी करायची म्हणजे पहिले हिरवी मिरची लागते. सगळे भाजी घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्या आणि आता मी हे पहा घराजवळ आले. तेवढ्यात आठवण आली की ब्लाऊज शिवायला टाकलेले. फोन आलेला ताईचा की ताई ब्लाऊज घेऊन जावा म्हणून. हे पहा ह्यांचं काही गेटच निघत नाही बघा, आतून लावलेलं फार फिट आहे हे गेट. अशा प्रकारे मी माझ्या ब्लाऊजवाल्या ताईकडे निघालेली आहे. त्यावरती राहतात. फार उंच पायऱ्या आहेत त्यांच्या. पायऱ्या चढायचं म्हणजे फार अवघड आहे. हे गड चढल्यासारखा वाटतो. वरती आल्याच्या नंतर ब्लाऊज काही सापडतच नाहीत. आमच्या ताई ब्लाऊज शोधून परेशान. हे पहा तुम्ही बघू शकता खूप ब्लाऊज असतात त्यांच्याकडे. हां शेवटी सापडलं बरं का. आता ब्लाऊज बघितले मी आहेत का. 3 साड्यावरचे नवीन संक्रांतीचे ब्लाऊज टाकलेले. हे पहा 3 मोजून घेतले आणि मी माझ्या घरी वापस अशा प्रकारे आलेली आहे. ब्लाऊज घेतलं ताईकडनं आणि मी माझ्या घरी पोहोचले. टेलरनीच्या आणि माझं घर असं शेजारीच आहे, असं काही लांब नाही काही नाही. 1 मिनिटाचा रस्ता आहे.